सारिका सोळंके S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत पाणी दरवाढी संदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला असून एकतर्फी निर्णय घेणाऱ्या महापौरांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेतील महासभा ही नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेला असते। काल झालेल्या महासभेमध्ये पाणी दरवाढ, मालमत्ता हस्तांतरण, अभिहस्तांतरण इत्यादीबाबतचे निर्णयांचे ठराव काल झालेल्या महासभेमध्ये करण्यात आले। मात्र या महासभेत आयुक्त आणि महापौर यांच्या मनानुसारच कारभार करीत असल्याचा विरोध मात्र ठाणे महानगरपालिकेतील महासभेमध्ये आयुक्त आणि महापौर त्यांच्या मनानुसारच कारभार करीत असल्याचे विरोधकांचा आरोप आहे। तब्बल 14 वर्षांनंतर पाणी दरवाढ करण्यात येत असून या दरवाढीबाबत काही सूचना नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने महासभेअंतर्गत मांडल्या। मात्र या सूचनांबाबत फारशी दखल न घेता आयुक्तांनी आपल्या करवाढीबाबतचा उद्देश सर्व नगरसेवकांसमोर मांडला। तर विरोधकांना बोलण्याची संधी न देता आयुक्त आणि पीठासीन अधिकारी यांनी गोंधळपूर्ण वातावरणाची निर्मिती करत या निर्णयाला मान्यता दिली आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत केला आहे। या निर्णयास विरोधकांनी ठाम विरोध केला आहे। तर शहरातील त्याचबरोबर शहरातील काही भागांमध्ये 55 तासांनी तब्बल 15 ते 20 मिनिटं पाणी येते। मग अशा नागरिकांवर कराचा बोजा का लादायचा, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला। यावेळी नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक विक्रांत चव्हाण, नगरसेवक नारायण पवार यांसह इतर मंडळी येथे उपस्थित होती। गव्यात सिवरेज प्रकल्पासाठी 26 कोटी महानगरपालिकेने भरले असून कलेक्टरमधून याबाबत कोणतेही अद्याप उत्तर मिळाले नसून ते वसूल करण्यास महानगरपालिका दिरंगाई करत असल्याचा आरोपही या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर डोळ्यांच्या रुग्णालयाला दिलेल्या जागेबाबतही कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी केला असून स्वमताने कार्य करणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या महापौरांच्या कामकाज पद्धतीचा विरोधकांनी निषेध केला आहे। त्याचबरोबर अशा महापौरांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। S9 न्यूज ठाणे। बुलढाणा संभाजीनगर पाईपलाईन लगत असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर आज स्टेवॉर्डने केली कारवाई। बुलढाणा संभाजीनगर येथे पाईपलाईन लगत असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर आज मुंबई महानगरपालिकेने अखेरीस कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाई अंतर्गत एकूण 9 झोपडपट्ट्यांवर आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। 8 दिवसांपूर्वी पालिकेने येथील रहिवाशांना नोटीसही धाडली होती। मात्र त्या नोटीसची रहिवाशांनी कोणत्याही प्रकारची गंभीर दखल न घेतल्याने भर पावसामध्ये आज रहिवाशांना कारवाई अंतर्गत बेघर करण्यात आलं। मुलांच्या शाळा सुरू झाल्या असून आता भर पावसात जायचे कुठे, असा प्रश्न सध्या रहिवाशांपुढे उभा आहे। तर म्हणून टीवॉर्ड अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। योगेश मोहावडे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का?
मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. खासदार राजन विचारे यांनी मतदारसंघात झालेल्या कामकाजांचा आणि योजनांचा आढावा घेत कोपरी महानगर गॅस पाईपलाईनच्या कामकाजात रेल्वे मंत्र्यांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी ठाणे मतदारसंघात सुरू झालेल्या अनेक कामांचा आणि योजनांचा आढावा घेत त्याविषयी माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत दिली. 20 वर्षापूर्वी शासनाने डेव्हलपमेंट प्लॅन केला असून आता लोकसंख्या वाढल्याने तो प्लॅन शासनाने लवकरात लवकर अंमलात आणावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सेशनला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्नही लवकरच सुटेल असे आश्वासन यांनी यावेळी दिले. तसेच कोपरीमधील रहिवाशांना पुरवणारी गॅस पाईपलाईन ही ट्रॅक खालून पूर्वेकडे नेली जाणार असून रेल्वे मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिल्याने लवकरच तिचे कामकाज आता सुरू केले जाणार आहे. त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्यावर नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून लवकरच या समस्येचा तोडगा काढला जाईल असंही त्यांनी या पत्रकार परिषदेअंतर्गत आश्वासन दिलंय. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.